गेल्या 2 ते 3 दिवसापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र निर्माण झालं. याचाच फटका सर्व ठाणेकरांना बसला. सखल भागामध्ये असणाऱ्या लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने घरामधील जीवनावश्यक वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यातच माझीवाडा गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्या ठिकाणी असणाऱ्या गणेश कला केंद्रामधील गणेश मूर्ती अक्षरशः पाण्याखाली गेल्या. अवघ्या काही दिवसांवरती गणेशोत्सव येऊन ठेपल्याने गणेश मूर्तींचे झालेले हे नुकसान पाहता मूर्तिकारांना अश्रू अनावर झाले. गणेश मूर्तिकार वर्षभर गणरायाची मूर्ती घडवत असतात. अशातच आता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला असताना गणेश मूर्तिकारांची लगबग सुरू होती. शेवटचा हात मारण्याचं काम चालू होतं. अशातच 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मेहनत आणि मूर्तींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आता समोर आलंय. एवढं नुकसान झालंय. काल सकाळपासून पाऊस पडतोय. कोणी इकडे येऊन बघत नाहीयेत. नगरसेवक आहेत, एवढे सगळे आहेत, पण कोणी इथे येऊन बघत नाहीये ना कसलं सहकार्य करत आहे. एवढं नाल्याचं पूर्ण पाणी बाहेर आलंय. नाला सफाई करत नाहीत, काय नाही. नाल्याची सफाई देखील व्यवस्थित झालेली नाही. काय करायचं आता? गणपतीला फक्त अवघे 7 दिवस राहिलेत. 7 दिवसात हे एवढं सगळं नुकसान झालंय. आता कसं काय करायचं हेही सुचत नाहीये आम्हाला. काही एकीकडे प्रशासन या ठिकाणी येते, मात्र मदत कुठल्याही प्रकारची मिळत नाही. प्रशासनाकडे काय नेमकी मागणी आहे? आमची एवढीच मागणी आहे, जेवढं आमचं नुकसान झालंय तेवढं थोडंफार तरी निदान का होईना येऊन बघावं तरी, की बाबा काय झालंय. इथे एवढे सगळे मोठमोठे गणपती पाण्याखाली गेले. तुम्ही येऊन एक काल आले टीएमसीला, आम्ही कळवलं. काल आलेत, आज सकाळी येतो म्हणाले. कोण आलं नाही, काय नाही, बघितलं नाही, काही नाही. की काय बाबा प्रयत्नही केला नाही की कुठून तरी पाणी काढूया, काय करूया, काहीच नाही.